नमस्कार कृषी मित्र आणि कृषी मैत्रिणींनो, आपल्या सर्वांचे यूट्यूब ॲग्रोमाइंड चॅनलवर स्वागत आहे. तर आतापर्यंत झालेल्या क्वेश्चन पेपरमध्ये आपण दिलेल्या मोस्ट प्रोबेबल क्वेश्चनमधील ऑलमोस्ट 70% हे क्वेश्चन आले होते. तर आपण आज बघणार आहे या व्हिडिओमध्ये इकॉन 231 या कोर्सचे मोस्ट प्रोबेबल क्वेश्चन आणि IMP क्वेश्चन हे काय असतील. तुम्ही जर या यूट्यूब ॲग्रोमाइंड चॅनलवर नवीन असाल तर या आपल्या यूट्यूब ॲग्रोमाइंड चॅनलला सबस्क्राईब करून घ्या, जेणेकरून असेच नवीन अपडेट्स आणि व्हिडिओज तुम्हाला लवकरात लवकर भेटून जातील. व्हिडिओला सुरुवात करण्याआधी तुम्ही काही गोष्टी लक्षात घ्यायच्या आहेत. हा जो कोर्स आहे आपला इकॉन 231 हा कोर्स 2+0चा कोर्स आहे आणि याची फायनल थेरी एक्झाम ही आपली 50 मार्कची होणार आहे. आणि दुसरी गोष्ट, हा जो कोर्स असणार आहे याचे ॲन्सर्स आपल्याला कन्सेप्च्युअल लिहायचे असतात आणि हा जो कोर्स आहे याची ॲन्सर लिहिण्याची लँग्वेज किंवा याची लँग्वेज ही थोडी डिफिकल्ट असते. त्यामुळे तुम्ही याचे ॲन्सर लिहिले की याच्या मेन जे वर्ड्स असतात त्या वर्ड्सला तुम्ही अंडरलाईन करून घ्यायचं आहे, जेणेकरून तुम्हाला मार्क्स हे भेटून जातील. चला तर व्हिडिओला सुरुवात करूया. आता क्वेश्चन नंबर फर्स्टमध्ये ए जो आहे तो आपल्याला डिफाइन ॲग्रिकल्चर इकॉनॉमिक्स अँड एक्सप्लेन इन डिटेल स्कोप अँड इम्पॉर्टन्स ऑफ ॲग्रिकल्चर इकॉनॉमिक्स, म्हणजे आपल्याला ॲग्रिकल्चर इकॉनॉमिक्सचा स्कोप आणि इम्पॉर्टन्स आणि त्याचे डेफिनेशन हे विचारले जाऊ शकते. नंतर ए मधला बी मध्ये आपल्याला एक्सप्लेन द ट्रेडिशनल अँड मॉडर्न अप्रोचेस ऑफ ॲग्रिकल्चर इकॉनॉमिक्स, म्हणजे ॲग्रिकल्चर इकॉनॉमिक्सचं ट्रेडिशनल अँड मॉडर्न अप्रोचेस हे आपल्याला विचारले जाऊ शकतात. आता क्वेश्चन नंबर 2 मध्ये आपल्याला त्याच्यात ए मध्ये डिफरन्शिएट बिटवीन इकॉनॉमिक्स ॲज अ पॉझिटिव्ह सायन्स अँड नॉर्मेटिव्ह सायन्स, म्हणजे पॉझिटिव्ह सायन्स अँड नॉर्मेटिव्ह सायन्स आपल्याला डिफरन्स ही विचारला जाऊ शकतो. नंतर त्याच्यातला बी मध्ये आपल्याला एक्सप्लेन द कन्सेप्ट ऑफ इकॉनॉमिक्स अँड गिव्ह इट्स फंक्शन, म्हणजे आपल्याला इकॉनॉमिकचं फंक्शन पण विचारलं जाऊ शकतं. आता क्वेश्चन नंबर 3 जो आहे त्याच्यात आपल्याला एनलिस्ट डिफरंट टाइप्स ऑफ डिमांड अँड स्टेट द लॉ ऑफ डिमांड अँड एक्सप्लेन डिमांड कर्व विथ सुटेबल डायग्रॅम, म्हणजे आपल्याला डिमांडचा कर्व, त्याचं स्टेट, त्याचा लॉ आणि हे आपल्याला विचारलं जाऊ शकतं. नंतर त्याच्यातलं बी मध्ये एक्सप्लेन डिफरंट फॅक्टर्स अफेक्टिंग द डिमांड, म्हणजे डिमांडचं डिफरंट फॅक्टर्स हे आपल्याला विचारलं जाऊ शकतं. आता क्वेश्चन नंबर 4 ए मध्ये आपल्याला राईट इन ब्रीफ अबाउट व्हेरियस डिटर्मिनंट्स ऑफ डिमांड, आणि त्याच्यातलाच क्वेश्चन नंबर 4 बी मध्ये आपल्याला डिफाइन इलॅस्टिक अँड इनइलॅस्टिक डिमांड विथ सुटेबल एक्झाम्पल हा पण क्वेश्चन आपल्याला विचारला जाऊ शकतो. आता क्वेश्चन नंबर 5 ए मध्ये आपल्याला एक्सप्लेन द लॉ ऑफ diminishing marginal utility and give its limitation, give characteristic of utility हे पण आपल्याला विचारलं जाऊ शकतं. आता त्याच्यातला बी जो आहे त्यामध्ये आपल्याला व्हॉट आर द डिफरंट फॉर्म्स ऑफ युटिलिटी, म्हणजे युटिलिटीचे जे डिफरंट फॉर्म्स आहेत ते पण आपल्याला विचारलं जाऊ शकतात. आता क्वेश्चन नंबर 6 मध्ये आपल्याला एक्सप्लेन द कन्सेप्ट ऑफ कंझ्युमर सरप्लस विथ सुटेबल एक्झाम्पल, म्हणजे कंझ्युमर सरप्लसचा सुटेबल एक्झाम सहित आपल्याला कन्सेप्ट हा विचारला जाऊ शकतो. आता क्वेश्चन नंबर 7 मध्ये आपल्याला एनलिस्ट अँड एक्सप्लेन इन शॉर्ट डिफरंट टाइप्स ऑफ इलॅस्टिसिटी ऑफ डिमांड, म्हणजे इलॅस्टिसिटी ऑफ डिमांडचं डिफरंट टाइप्स पण आपल्याला विचारले जाऊ शकतात. आता क्वेश्चन नंबर 8 मध्ये आपल्याला स्टेट लॉ ऑफ सप्लाय अँड एक्सप्लेन सप्लाय कर्व अँड फॅक्टर्स अफेक्टिंग सप्लाय, म्हणजे लॉ ऑफ सप्लाय पण आपल्याला त्याचे फॅक्टर्स आणि त्याचा कर्व पण आपल्याला विचारला जाऊ शकतो. आता क्वेश्चन नंबर 9 मध्ये त्याच्यातला ए मध्ये आपल्याला डिफाइन वेल्थ, गिव्ह द क्लासिफिकेशन ऑफ वेल्थ विथ सुटेबल एक्झाम्पल, म्हणजे आपल्याला वेल्थची डिफिनेशन आणि त्याचं क्लासिफिकेशन विथ एक्झाम्पल हे विचारलं जाऊ शकतं. आता क्वेश्चन नंबर 9 मधल्या बी मध्ये आपल्याला गिव्ह द क्लासिफिकेशन ऑफ गुड्स, एक्सप्लेन कॅरेक्टरिस्टिक ऑफ गुड्स अँड सर्व्हिसेस, म्हणजे आपल्याला गुड्सचं क्लासिफिकेशन आणि त्याची कॅरेक्टरिस्टिक ऑफ गुड अँड सर्व्हिसेस हे विचारलं जाऊ शकतं. आता क्वेश्चन नंबर 10 मध्ये आपल्याला स्टेट द डिफरन्स बिटवीन मायक्रो अँड मॅक्रो इकॉनॉमिक्स, म्हणजे मायक्रो अँड मायक्रो इकॉनॉमिक्सचा जो डिफरन्स आहे तो पण आपल्याला विचारला जाऊ शकतो. आता क्वेश्चन नंबर 11 मध्ये आपल्याला डिफाइन इलॅस्टिसिटी ऑफ सप्लाय अँड लिस्ट इट्स टाइप्स अँड एक्सप्लेन फॅक्टर्स अफेक्टिंग इलॅस्टिसिटी ऑफ सप्लाय हे पण आपल्याला क्वेश्चन हा विचारला जाऊ शकतो. आता क्वेश्चन नंबर 12 मध्ये आपल्याला एनलिस्ट व्हेरियस मेथड्स अप्रोचेस ऑफ मेजरमेंट ऑफ नॅशनल इन्कम अँड एक्सप्लेन एक्सपेंडिचर मेथड, व्हॉट आर द डिफिकल्टीज इन मेजरमेंट, म्हणजे आपल्याला ह्या मेजरमेंटच्या मेथड आणि त्याच्यात काय डिफिकल्टी असतील ते पण आपल्याला विचारलं जाऊ शकतं. आता क्वेश्चन नंबर 13 मध्ये आपल्याला राईट इन शॉर्ट अबाउट करंट पॉलिसीज अँड प्रोग्राम्स ऑन पॉप्युलेशन कंट्रोल हे पण आपल्याला विचारलं जाऊ शकतं. आता क्वेश्चन नंबर 14 मध्ये आपल्याला एनलिस्टिंग द कॅरेक्टरिस्टिक ऑफ ह्युमन वॉन्ट्स, म्हणजे ह्युमन वॉन्ट्सचे आपल्याला कॅरेक्टरिस्टिक हे पण विचारलं जाऊ शकतं. नंतर क्वेश्चन नंबर 15 मध्ये ए मध्ये आपल्याला एक्सप्लेन द इम्पॉर्टन्स फीचर ऑफ मिक्स्ड इकॉनॉमिक्स, म्हणजे इम्पॉर्टंट फीचर ऑफ मिक्स्ड इकॉनॉमिक्सचं विचारलं जाऊ शकतात. आता त्याच्यातीलच बी मध्ये आपल्याला एक्सप्लेन द व्हेरियस एलिमेंट्स ऑफ इकॉनॉमिक प्लॅनिंग, म्हणजे इकॉनॉमिक प्लॅनिंगचं जे व्हेरियस मटेरियल आहेत ते पण आपल्याला विचारलं जाऊ शकतं. तर हा झाला शिक्षण. तुम्ही एक लक्षात घ्यायचं, फक्त इकॉनॉमिकची जी लँग्वेज असते ती डिफिकल्ट असते, त्यामुळे
त्यामुळे तुम्हाला कन्सेप्ट क्लिअर करायचा आहे आणि मेन वर्ड्सला तुम्ही अंडरलाईन करून घ्यायचे. तर आता आपण बघूया सेक्शन बी. तर सेक्शन बी मध्ये आपल्याला शॉर्ट नोटमध्ये आपल्याला फर्स्ट तर आहे कन्सेप्ट ऑफ इक्विलिब्रियम, सेकंड आहे लॉ ऑफ इक्वी मार्जिनल युटिलिटी, थर्ड आहे फॅक्टर्स ऑफ प्रोडक्शन, फोर्थ आहे इनपुट आउटपुट रिलेशनशिप, फिफ्थ आहे कार्नियल अँड ऑर्नियल अप्रोचेस, सिक्स्थ आहे लॉ ऑफ रिटर्न, 7 आहे कॉस्ट कन्सेप्ट, 8 आहे गुड अँड सर्व्हिसेस टॅक्स GST. हे तुम्हाला शॉर्ट नोटसाठी विचारलं जाऊ शकतं. आता आपण बघूया डेफिनेशन. तर डेफिनेशनमध्ये आपल्याला मायक्रो इकॉनॉमिक्स, मॅक्रो इकॉनॉमिक्स, युटिलिटी, डिमांड, व्हॅल्यू, वेज, डिझायर, वॉन्ट, कॉस्ट प्राइस अँड ग्रॉस डोमेस्टिक प्रोडक्शन GDP हे पण आपल्याला IMP डेफिनेशन आहेत. हे मोस्ट ऑफ द रिपीट झालेले डेफिनेशन आहेत. हे पण तुम्ही क्लिअर करून घ्यायचे आहेत. तर आपल्याला याच्यात ट्रू ऑर फॉल्स पण विचारलं जाऊ शकतं, जसे की फॉर पर्सिबल गुड सप्लाय अँड स्टॉक आर सेम, म्हणजे याचं ते ट्रू आहे का फॉल्स आहे हे पण तुम्हाला अशा प्रकारे विचारलं जाऊ शकतं. आता फिल इन द ब्लँकमध्ये आपल्याला व्हॅल्यू एक्सप्रेस्ड इन टर्म ऑफ मनी इज कॉल्ड ॲज डिमांड फॉर कोल इज डॅश डॅश डिमांड, परत स्कॅरिटी ऑफ डेफिनेशन ऑफ इकॉनॉमिक्स इज गिवन बाय, परत फादर ऑफ इकॉनॉमिक्स, परत इज द फादर ऑफ मॉडर्न इकॉनॉमिक्स. हे पण तुम्हाला फिल इन द ब्लँक्सला किंवा आन्सर इन वन सेंटेन्समध्ये पण तुम्हाला हे विचारलं जाऊ शकतं. तर अशाच नवीन व्हिडिओसाठी आणि अपडेटसाठी आपल्या यूट्यूब ॲग्रोमॅन चॅनलला सबस्क्राईब करा आणि तुम्हाला सर्व कृषी मित्र आणि कृषी मैत्रिणींना इकॉन 231 या पेपरसाठी बेस्ट ऑफ लक. थँक्यू.